एखाद्या वस्तूचा सेल केल्यानंतर त्याच्या रिलेटेड कॉम्पोनंट्स ऑटोमॅटिक कन्झ्युम होण्यासाठी हा एक प्रोग्राम आहे, ज्याला आपण ऑटो प्रोडक्शन जेवी म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, इथं मी 4 आयटम क्रिएट केलेत. 1 2 3 4 फ्रेम, त्याच्यानंतर सीट, ओके, टायर आणि व्हील्स. ठीक आहे. आणि हे हे जे माझे प्रोडक्ट आहेत, या प्रोडक्टला बिल ऑफ मटेरियल नाही आहे. हे माझे ओपनिंग बॅलन्सेस आहेत. तसाच एक अजून आयटम क्रिएट केला आपण, सायकल. याच्यामध्ये कंपोनंट लिस्ट, म्हणजे आपण जिथं बिल ऑफ मटेरियल सेट करतो तिथं येस करा. याच्यामध्ये कंपोनंटच्या लिस्टला नाव द्यायचं आहे. आणि मी इथं सेट केले की एक सायकल हा प्रोडक्ट बनवण्यासाठी मला कोणते कोणते कॉम्पोनंट्स लागणार आहेत. ठीक आहे. म्हणजे टायर्स 2 लागणार आहेत, फ्रेम 1 लागणार आहे, सीट 1 आणि व्हील्स 2. तर एक डेमो एक्झाम्पलमध्ये मी हा सेटअप केला. याच्यानंतर काय करायचं आपल्याला, एक व्हाउचर टाईप क्रिएट करायचा आहे, जो काही नाव द्या त्याला. मी त्याला ऑटो मॅन्युफॅक्चरिंग जेवी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो इथं, यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग जर्नल. येस. कारण मॅन्युफॅक्चरिंग जर्नल जे असतं, जे नॉर्मली आपण प्रोसिजरली जर बघायला गेलं तर आपल्याला अशी एंट्री पास करावी लागते. इथं F10 मध्ये ऑटो मॅन्युफॅक्चरिंग जर्नलमध्ये इथं येऊन तुम्ही तो प्रोडक्ट घ्यायचा असतो आणि किती क्वांटिटी विकली. समजा 25 क्वांटिटी आपण प्रोडक्शन केली असेल, तर 25 क्वांटिटी लागणारे हे प्रोडक्ट कंपोनंट्स ऑटोमॅटिक कन्झ्युम होतात. आणि या पद्धतीनं एका सायकलची कॉस्ट 7,000 रुपीज आली मला इथं. म्हणजे 1,75,000चं मटेरियल कन्झ्युम झालं 25 पीसेससाठी. तर हे प्रोडक्शनची एंट्री पास न करता मी जर डायरेक्ट सेल्समधून मला प्रोडक्शन एंट्री पास करायची असेल, तर त्यासाठी हा प्रोग्राम आपण ॲड करतोय. प्रोग्राम ॲड कसा करायचा बघा. हेल्प TDL, मॅनेज लोकल TDL, आणि इथं आपण जी फाईल आहे ती फाईल सेट करतो. त्या फाईलचा पाथ देतो आपण. याच्यानंतर याच ठिकाणी ॲड ऑन फीचर्सला क्लिक करायची. तिथं आपण सेट करतोय की कोणतं व्हाउचर टाईप तुम्ही चूज करणार आहे प्रोडक्शनसाठी. कारण असं असू शकतं की काही प्रोडक्टच्या केसमध्ये मॅन्युअली, म्हणजे तुम्ही स्वतः प्रोडक्शनची एंट्री पास करणार, नंतर सेल करणार आहे. आणि काही प्रोडक्टच्या केसमध्ये सेल्स केल्या केल्या त्याचं प्रोडक्शन झालं पाहिजे. तर कोणतं व्हाउचर टाईप हे तुमचं ऑटोमेशनसाठी वापरायचं आहे, ते तुम्ही इथं चूज करा. शक्यतो सेपरेटच बनवून इथं त्याचं नाव सिलेक्ट करा. ॲक्सेप्ट. काय केलं आपण आता, TDL मध्ये पहिला आपण दिलेली फाईल लावली, त्याच्यानंतर ॲड ऑन फीचर्स क्लिक केली आणि त्याच्यात आपण सांगतोय की कोणता व्हाउचर ऑटो प्रोडक्शनसाठी वापरायचा. ओके, हे सांगणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर बघा, मी एक एंट्री पास करतोय. व्हाउचर्स सेल्समध्ये गेलो. आता सध्या आपल्याकडे सेल्सचा सायकलचा स्टॉक नाही आहे. एंटर कॅश. मी तात्पुरतं विदाउट GST पास करतोय. सायकल, समजा मी 4 सायकली बनवल्या, 4. ठीक आहे. आणि विक्री माझी काय, 10,000 रुपये. ॲक्सेप्ट. जेव्हा मी इथं ॲक्सेप्ट करेन, तेव्हा माझं एक व्हाउचर, दुसरा अनेक व्हाउचर बनला. हे माझं फर्स्ट व्हाउचर टाईप आहे. ॲक्सेप्ट. हा माझा पहिला व्हाउचर झाला सेल्स. आणि जर बघितलात तुम्ही तर डिस्प्ले डेबुकला सेल्सच्या सोबत अजून एक व्हाउचर क्लिअर झालेला आहे. तर हा दुसरा व्हाउचर ओपन करून बघा. एकूण आपण 4 सायकल विकल्या आणि लिस्टमध्ये आपण जे सेटअप केलेलं आहे की टायर 2 लागणार, 4 साठी लागणाऱ्या 8. अशा पद्धतीने त्याचं त्यानं वर्कआउट करून घेतलेला आहे आणि पर पीस मला 7,000 रुपयाला सायकल पडलेली आहे. तर ही एंट्री, जितक्या सेल्सच्या एंट्रीज आपण पास करणार नवीन, त्या सगळ्या एंट्रीजला आपल्याला ऑटो प्रोडक्शन होऊ शकेल. याच्या पुढे काही चेंजेस हवे असतील तर तुम्ही तो कॉन्टॅक्ट करू शकता. मी नंबर खाली दिलेला आहे. थँक्यू.